प्रश्न एक, जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न दोन, रिस्पॉन्स बास्केट 2025 कोणी प्रसिद्ध केले? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. प्रश्न तीन, अंतराळात प्रवास करणारा पहिला व्हीलचेअर वापरकर्ता कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे मायकेला बेथॉसी. पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. सशस्त्र सीमा दल एसएसबीचा 62वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 20 डिसेंबरला. प्रश्न पाच, 7व्या टेनिस प्रीमियर लीगचा विजेता कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे GS दिल्ली SS. प्रश्न सहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या निसर्ग थीम असलेल्या विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न सात पाहूया. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व रिक्त पदांपैकी किती टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील अशी घोषणा सरकारने केली? तर त्याचं उत्तर आहे 50% जागा. प्रश्न आठ, SAFF महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे ईस्ट बंगाल FC. तुमच्यासाठी प्रश्न आहे, SAFFचा फुल फॉर्म कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न नऊ, हार्दिक पांड्याने भारतात सर्वात जलद किती बॉलमध्ये T20 अर्धशतक टोकून इतिहास रचला आहे? तर त्याचं उत्तर आहे 16 बॉलमध्ये. प्रश्न 10 पाहूया. पेसा महोत्सव लोकसंस्कृतीचा उत्सव हा कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 11, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाच्या स्मृतिदिनानिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन केले? तर त्याचं उत्तर आहे अश्वगंधा. प्रश्न 12, जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारी भारत टॅक्सी कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाईल? तर त्याचं उत्तर आहे सहकार टॅक्सी कॉपरेटिव्ह लिमिटेड. प्रश्न 13, आशियाई विकास बँकेने 2025 मध्ये भारताला किती रक्कम सार्वभौम कर्ज म्हणून देण्याचे वचन दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे 4.258 अब्ज अमेरिकन डॉलर्स. प्रश्न 14, जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 21 डिसेंबरला. प्रश्न 15, राष्ट्रपती मुर्मू यांनी PSC अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 16 पाहूया. टर्नर पारितोषिक जिंकणारा शिकवण्याची क्षमता असलेला पहिला कलाकार कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेनेना कालू. प्रश्न 17, पंतप्रधान मोदी यांनी 3200 कोटी किमतीचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यात. प्रश्न 18 पाहूया. 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत पुरुषांच्या ब्रास ब्रँड प्रकारात कोणी पहिले स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे रेल्वे सुरक्षा बलाने. प्रश्न 19, कोणत्या देशाने फसवणूक करणाऱ्यांना सक्तीचे कोडे मारण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर देशाने. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या देशाने दुसऱ्यांदा 19 वर्षाखालील आशिया कप जिंकला? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानने. प्रश्न 21, कोणते विद्यापीठ भारतातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर बनले? तर त्याचं उत्तर आहे पतंजली विद्यापीठ. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.